नमस्कार. मी नानन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट पावभाजी. तुम्हालाही पावभाजी खायला खूप आवडत असेल आणि पावभाजीची भाजी बनवायला खूप जास्त वेळ लागतो असं जर तुमचा समज असेल तर मग हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. 15 ते 20 मिनिटात बाहेर मिळते त्याहीपेक्षा खूप जास्त चविष्ट अशी आपण पावभाजी घरीच बनवू शकतो. तुम्हाला मी ही पावभाजी कशी बनवली हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग झटपट पावभाजी बनवायला सुरुवात करूयात. भाजी बनवण्याआधी आपल्याला काही पूर्वतयारी करून ठेवायची आहे. ती म्हणजे पावभाजीला लागणाऱ्या सर्व भाज्या आपल्याला चिरून ठेवायच्या आहेत. इथे मी भाज्या चिरून ठेवल्या आहेत. त्यामध्ये आपण 1 कप भरून ओला वाटाणा घेतला आहे, 1 कप फ्लावर घेतला आहे, 1 कप सिमला मिरची. इथे एक लहान आकाराचं गाजर माझ्याकडे होतं, तुम्ही याहीपेक्षा जास्त घेऊ शकता. अर्धा कप मी बीट घेतला आहे. 4 ते 5 बटाट्याचे साल काढून त्याच्या फोडी आपण पाण्यामध्ये घातल्या आहेत. 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. 4 टोमॅटो चिरून घेतले आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं जाडसर कुटून घेतलं आहे. साहित्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. बटर घेतलं आहे. 1 चमचा जिरे आहेत. पाव चमचा हिंग, 1 चमचा धना पावडर, 1.5 चमचा लाल तिखट घेतला आहे नेहमीच्या वापरातलं. अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतला आहे रंगासाठी. 1.5 ते 2 चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा हळद घेतली आहे. 1 चमचा कसुरी मेथी, कोथिंबीर, मगाशीच दाखवलेलं अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. बटर आणि लाल तिखट आपण पुन्हा एकदा वापरणार आहोत तडक्यासाठी. आज आपण झटपट पावभाजी बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला भाजी कुकरमध्ये बनवायची आहेत. अगदी कमी वेळात तयार होते. तेल आणि बटर घालायचं आहे. गॅस मंद ठेवायचा आहे जेणेकरून बटर जळणार नाही. सगळ्यात पहिले आपण हिंग घातला आहे. जिरे घातले आहेत. जिरे आता चांगले तडतडून घ्यायचे आहेत. ज्यावेळेस आपण बटर फोडणीला घालतो त्यावेळेस आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आज आपण झटपट पावभाजी बनवणार आहोत त्यामुळे मी झटपट असं चॉपरमध्ये कांदे बारीक चिरून घेतले आहेत जेणेकरून आपला वेळ वाचेल. कांदा आणि टोमॅटो दोन्हीही मी चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे म्हणजे अगदी बारीक चिरला जाईल आणि आपला वेळही वाचेल. कांदा आपल्याला हलकासा सोनेरी करून घ्यायचा आहे. 2 चमचे ठेचलेलं आलं लसूण घालायचं आहे. आलं लसूण घेताना ते ताजं कुटून घ्या म्हणजे त्याची चव भाजीमध्ये अगदी मस्त उतरेल. सुरुवातीला मी तेलाचा आणि बटरचा वापर जरा कमी केलेला आहे कारण भाजी तयार झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा भाजीला फोडणी घालणार आहोत. त्यामुळे सुरुवातीला संपूर्ण तेल आणि बटर न घालता मी 2 वेळा इथे वापरणार आहे. मंद गॅसवर आता आपल्याला आलं लसूण पेस्टही परतवून घ्यायची आहे. 1 मोठा चमचा धना पावडर घातली आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. 1.5 चमचा नेहमीच्या वापरातलं लाल तिखट घेतलं आहे. रंगासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1.5 ते 2 चमचे पावभाजी मसाला घ्यायचा आहे. मंद गॅसवर आता आपल्याला सर्व परतवून घ्यायचं आहे. लाल तिखट आणि पावभाजी मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. मसाले जळायला नको त्यामुळे लगेचच इथे मी टोमॅटो घातला आहे. टोमॅटो अगदी बारीक आपल्याला चॉपरमध्ये करून घ्यायचा आहे जेणेकरून लवकर तो भाजीमध्ये एकजीव होईल. टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडं मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामुळे अगदी झटपट हा टोमॅटो मऊ होईल. मसाले जळायला नकोत यासाठी आपण थोडं इथे पाणी घालायचं आहे कारण आपण अगदी कमी तेलामध्ये फोडणी घातली आहे त्यामुळे मसाले जळू शकता. एक वेळ आपण मीठ टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. कसुरी मेथी इथे आपण नंतर वरून घालणार आहोत. पाणी खूप जास्त न घालता अगदी थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे जेणेकरून मसाले जळणार नाहीत आणि टोमॅटोही मऊ शिजेल. आता आपण अर्धा ते 1 मिनिटं अर्धवट झाकण ठेवून टोमॅटो मऊ शिजवून घेणार आहोत. 1 ते 1.5 मिनिटांनी टोमॅटो, कांदा यांचा कच्चेपणा संपूर्ण निघून गेला आहे.
ग्रेव्हीने छान तेलही सोडलेलं आहे. आता सगळ्यात पहिले आपण सिमला मिरची घालणार आहोत, कारण सिमला मिरची तेलावर आणि बटरवर परतल्यामुळे पावभाजीला खूप मस्त चव येते. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला सिमला मिरची तेलावर परतवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या भाजीचा स्वाद वाढेल. भाज्या टाकण्या अगोदरच आपल्याला सिमला मिरची तेलावर परतवून घ्यायची आहे. मिरची आता मस्त परतली आहे. आता आपण सर्व भाज्या यामध्ये घालणार आहोत. इतर भाज्यांच्या मानाने आपल्याला बटाटा जरा जास्त घालायचा आहे आणि बटाटा काळा पडू नये यासाठी आपल्याला चिरल्याबरोबर लगेचच तो पाण्यामध्ये घालायचा आहे. ओला वाटाणा घालणार आहोत. फ्लावर आपण सुरुवातीला चिरून धुवून घेतला आहे. भाजीमध्ये रंगासाठी इथे आपण बीट घातलं आहे, जेणेकरून आपल्याला बाहेरचा रंग घालायला नको. तसंच आपण इथे गाजरही घातलं आहे. 1 ते 1.5 मिनिटं तेलावर आपल्याला ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत, म्हणजे मसाल्यांचा संपूर्ण स्वाद हा भाज्यांमध्ये उतरेल. आपण आज झटपट पावभाजी बनवतो आहोत. यासाठी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं आहे. भाज्यांमध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, जेणेकरून त्या लवकर शिजतील. पाणी घालताना खूप जास्त घालू नका, फक्त 1 ते 1.5 ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे. भाजीमध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. भाजीत पाणी कमी घातलं तर मग भाज्या खूप लवकर शिजतात आणि आपल्याला त्या मॅश करताना त्रासही होत नाही. व्यवस्थित मॅश करता येतात. तुम्ही पाहू शकता अगदी कमी पाणी इथे मी भाज्यांमध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्या घ्यायच्या आहेत. इकडे आपल्या कुकरच्या शिट्या काढून झाल्या आहेत. आपण कुकर उघडून बघूयात. तुम्ही पाहू शकतात आत्ताच भाजीचा रंग खूप सुरेख आला आहे. पाणीही भाज्यांमध्ये अगदी व्यवस्थित झालं आहे. भाज्या छान मऊ शिजलेल्या आहेत. पाणी जर भाज्या शिजवताना जास्त घातलं मग ते आपल्याला बाजूला काढून ठेवायला लागतं. यासाठी कमी पाण्यामध्ये आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. मग नंतर आपण वरून गरम पाणी घातलं तरीही चालतं. आता पावभाजी मॅशरच्या सहाय्याने आपल्याला भाज्या चांगल्या चुरून घ्यायच्या आहेत, एकजीव करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे कुकरमध्ये कमीत कमी वेळात स्वादिष्ट अशी पावभाजी तयार होते. आपल्याला जर पावभाजी खायची असेल आणि आपल्याकडे खूप कमी वेळ असेल तर अशा प्रकारे तुम्ही कुकरमध्ये पावभाजी नक्की बनवून बघा. आपल्या भाज्या आता मस्त मॅश झालेल्या आहेत. भाजी जरा घट्ट आहे, त्यामुळे मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं आहे. वरून पाणी घालताना मात्र लक्षात ठेवा गरम पाणीच घाला. जेवढे आपल्याला भाजी पातळ हवी आहे त्या अंदाजाने इथे आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण ही पावभाजी अशीच खाऊ शकतो, खायला खूप मस्त लागते. पण आपण वरून पुन्हा एकदा भाजीला फोडणी देणार आहोत, म्हणजे भाजीच्या चवीत अजून वाढ होईल. यामध्ये जर वरून कसुरी मेथीची फोडणी घातली तर मग भाजी अगदी आपण बाहेरनं मागवतो तशी तयार होते. अजून यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत, कारण बटाटा असल्यामुळे भाजी नंतर खूप जास्त घट्ट होते. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे भाजी खायला आवडते तशी आपण ही भाजी पातळ किंवा घट्ट ठेवू शकतो. इथे आपली भाजी तयार आहे. वरून आपण फोडणी घालणार आहोत. इथे मी फोडणीसाठी फक्त तेल वापरते आहे, बटर वरून घालणार आहे.
रंगासाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातला आहे. आता हा तयार केलेला तडका आपल्याला भाजीवर घालायचा आहे. कसुरी मेथी मी सुरुवातीला गरम तव्यावर घालून चुरून घेतली आहे. गॅस बंद केला आहे आणि गरमागरम तडका आपण भाजीवर घालणार आहोत. वरून बटर घालायचं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. इथे आपली 15 ते 20 मिनिटात भाजी तयार झाली आहे. आता आपण पाव गरम करून घेऊ. तव्यावर बटर घालायचं आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. थोडं लाल तिखट घालणार आहोत किंवा तुम्ही पावभाजीचा मसालाही घालू शकता. तिखट जळायला नको त्यामुळे लगेचच कोथिंबीर घालायची आहे. थोडी भाजी घालायची आहे म्हणजे अगदी बाहेर पावभाजी खातो आहे असं आपल्याला घरीच वाटेल. आता तव्यावर पाव गरम करून घ्यायचे आहेत. अगदी मस्त असे आपले पाव भाजले गेले आहेत. दुसऱ्याही बाजूने आपण पाव गरम करून घेणार आहोत. गरमागरम झटपट अशी पावभाजी आपण वाढून घेऊ. सोबत बारीक चिरलेला कांदा, लिंबू दिलेला आहे. भाजीचा रंग खूप सुरेख आला आहे. वरून पुन्हा एकदा बटर किंवा तुम्हाला चीज आवडत असेल तर तुम्ही वरून चीजही घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. तव्यावर भाजलेले गरमागरम पाव आपण सर्व केलेले आहेत. अगदी पाहूनच खावीशी वाटेल अशी आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. गरम गरम भाजी त्यासोबत बटरवर भाजलेले मऊ लुसलुशीत असे पाव, कांदा, लिंबू, अगदी मस्त हा पावभाजीचा बेत आहे. तुम्हाला आजची ही पावभाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.